नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज वार आहे शुक्रवार। वाराचा दिवस आहे, परंतु आज मी काही नाही जेवणात बनवलेला आहे, जवळा बनवलेला आहे। पण त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट अशी आहे की आज हर्षितचा शेवटचा पेपर आहे, त्याच्यामुळे हर्षित खूप आनंदात आहे आणि मी सुद्धा। माझा आनंद जास्त द्विगुणित ह्या गोष्टीसाठी आहे की आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी गावाला जायची तिकीटं काढलेली आहेत आणि मी परवा रात्री चाललेली आहे कोकणामध्ये। सो आता ह्याच्या पुढचे 2 दिवसानंतर 3 दिवसानंतरचे माझे व्लॉग चालू होतील, ते कोकणातले व्लॉग चालू होतील आणि खूप सारी धमाल, खूप सारी फिरणं, खूप साऱ्या ठिकाणी जाणं, खूप सारं खाणं ह्या आणि निसर्गाशी कनेक्ट ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा होतील। सो तुम्हालाही माझे ते पुढचे व्लॉग बघायला खरंच इंटरेस्ट येईल, कारण आम्ही ह्या टायमाला खूप मजा करणार आहोत, कारण हर्षितची सुट्टी आहे, त्याच्यासाठी कोकणात चाललेलो आहे। खूप सारी धमाल करणार आहोत जाऊन, कारण आमचा जयसुद्धा, त्यालासुद्धा फार आवडतं मजा करायला आणि मी गेल्यानंतर म्हणजे त्याच्यासाठी त्याची मावशी म्हणजे एवढं असतं की मलाही तो माझा सर्वात जवळचा आहे, म्हणजे हर्षितपेक्षा पण जास्त तो माझ्याशी जास्त कनेक्ट आहे। त्याची माझी मस्ती पण एवढी असते ना, आणि खूप क्यूटसा आहे तो आमचा जय। सो पुढचे 2-4 दिवसानंतरचे ऑब्व्हियसली व्लॉग तुम्हाला हे कोकणातले बघायला मिळणार आहेत। सो आजचा जो दिवस आहे त्या दिवशी मी हर्षितला आज संध्याकाळी कुठेतरी जेवायला घेऊन जाणार आहे। आता हर्षित गेला आहे शाळेमध्ये आणि उद्या हर्षितची आहे पिकनिक, सो त्याच्यामुळे तो उद्या पिकनिकला जाणार आहे आणि परवा रात्री आम्ही ट्रेनने निघणार आहोत कोकणात जाण्यासाठी। सो ट्रेनचा जो प्रवासाचा व्लॉग आहे तो बनणार की नाही माहिती नाही, कारण असं आहे की रात्रीचा प्रवास आहे। रात्री माझी 11:45ची ट्रेन आहे ठाण्यावरनं, ते सकाळी डायरेक्ट मी कणकवलीला पोहोचणार आहे सकाळी 6:30 पर्यंत। सो डायरेक्ट कोकणात जाऊनच मी व्लॉग चालू करेन, त्याच्यामुळे रात्री ट्रेनच्या प्रवासामध्ये काही नाही, इकडनं जेवणार आणि डायरेक्ट रात्री ट्रेनमध्ये जाऊन झोपणार, त्यामुळे व्लॉग काही अंधारात बनवू शकणार नाहीये, त्यामुळे ट्रेनचा काही व्लॉग बनणार नाहीये। कारण ही जी ट्रेन आहे ती रात्री उशिरा निघते आणि सकाळी लवकर कणकवलीला सोडते। ह्याच हिशोबाने मी धरलेली आहे की रात्री इथे झोपलं आणि सकाळी तिथे उतरलं म्हणजे दिवससुद्धा फुकट जात नाही। तो एक प्लस पॉईंट असतो रात्रीच्या ट्रेनचा प्रवास करण्याचा, आपला दिवस मोडत नाही आणि दिवसा जी काही कामं आहेत ती सर्व पूर्ण होतात। सो चला तर मग आता मी माझ्या कामांसाठी निघते, हर्षित थोड्या वेळाने येईल। सो बघू आता पुढच्या काय काय गोष्टी होत आहेत, कारण हे 3 दिवस आहेत, म्हणजे आजचा दिवस तर हर्षितचं थोडंसं असेल की मी सबंध दिवस काय करू, हा ऑब्व्हियसली त्याचा प्रश्न असणार आहे मला, त्याच्यामुळे संध्याकाळी मी त्याला चायनीजला घेऊन जाणार आहे। सो आजचा जो दिवस आहे तो हर्षित बरोबर स्पेंड होणार आहे, कारण गेले 10-12 दिवस हर्षित बरोबर अजिबात मी काहीच त्याच्याबरोबर कनेक्ट नव्हती, कारण त्याची एक्झाम चालू होती, त्याचे पेपर चालू असल्यामुळे तो त्याच्या अभ्यासामध्येच होता आणि मी माझ्या कामांमध्ये होती। सो आजचा दिवस आहे तो हर्षित बरोबर स्पेंड करणार आहे। अजून 2 तासानंतर हर्षित येईल, अजून काही ठरवलं नाहीये, परंतु रात्री मात्र आम्ही चायनीजला जाणार आहे, तेवढंच फक्त ठरवलेलं आहे। चला तर मग मी निघते आता माझ्या कामांसाठी आणि तिथून आल्यानंतर मग तुम्हाला भेटते। आत्ताच माझी जी बाहेरची कामं होती ती सर्व करून आलेली आहे आणि हर्षित सुद्धा आलेला आहे। सो त्याला मी आता जेवायला वाढते, तुम्हाला दाखवते की आजच्या जेवणामध्ये काय केले। लाईट थोडा कमी येतोय, लाईट चालू करते। येस, तर तुम्हाला दाखवते की आज लंचमध्ये मी काय बनवलेलं आहे ते। तर आजच्या दुपारच्या जेवणात बनवलेलं आहे जवळा, त्याच्यानंतर मिस्टरांच्या डब्यासाठी आज बनवलेली होती गवारीची भाजी आणि त्याशिवाय इथे पोळ्या आहेत। तर मी तर आता गवारीची भाजी आणि पोळ्या खाणार आहे, पण बाकी हर्षितला तर मात्र जवळा देणार आहे, त्याच्यासाठी स्पेशली जवळा बनवलेला आहे। जवळाची रेसिपी ऑलरेडी मी यूट्यूब चॅनलला बनवलेली होती, तर तरीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक मी देते आहे, नक्की ट्राय करा जवळा, खूप सुंदर बनतो जवळा। सो चला तर मग आता मी जेवून घेते। तर येस, दुपारी जेवण झाल्यानंतर मी मस्तपैकी झोपून गेली, छान असा झणझणीत असं जवळा आणि चपाती हा आजचा मेनू होता दुपारचा, तो मस्तपैकी जेवून घेतला। म्हणजे मी जवळा थोडासाच खाल्ला, पण गवारीची भाजी होती सो त्याच्यावरती मी ताव मारला, मला ती भाजी फार आवडते, कारण व्हेज म्हटलं की मला माझं एनी टाईम फेवरेट आहे। सो मी ते संपवलं आणि त्यानंतर दुपारी झोपून घेतलं, संध्याकाळी काहीही कामं केलेली नाही आहेत, आज पूर्ण दिवस आराम केलेला आहे। सो आता मी संध्याकाळी मी आणि हर्षित आणि त्याच्याचबरोबर माझे काका काकू असे आम्ही सर्वजण जाणार होतो चायनीजला, परंतु नंतर आता विचार केला की उद्या हर्षितला पिकनिकला जायचं आहे। सो तो रात्री त्याला झोपायला उशीर होईल, म्हणजे आम्हाला चायनीजवरनं येता येता खूप उशीर होईल आणि त्याच्यानंतर हर्षित परत सकाळी उठेल की नाही। तसं तर मुलं पिकनिकला जेव्हा जातात त्यांना रात्री झोप येतच नाही, इवन आपल्या बाबतीतही तसंच होतं ना, की आपल्याला जेव्हा कुठे जायचं असेल तेव्हा आपल्या रात्रभर झोप नाही लागत,
कारण काय असं की सकाळी आपण लवकर उठू ना, आपण टायमात तिथे पोहोचू की नाही, ह्या सर्व गोष्टी आपल्या माइंडमध्ये सारख्या फिरत असतात. सो त्याच्यामुळे आपण रात्रभर झोपत नाही. तीच परिस्थिती मुलांबरोबर असते. मुलांच्या पण डोक्यात हेच चाललेलं असतं की अरे आपण जर स्कूलमध्ये टायमात नाही पोहोचलो तर मग शाळा आपल्याला सोडून निघून जाईल बसवाले. सो ती भीती त्यांना असते की सर्व मुलं पोचलेली असतील, मीच सर्वात लेट. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या इमॅजिन चालू असतात. सो त्याच्यामुळे मी विचार केलेला आहे की बाहेर न जाता, म्हणजे आम्ही सर्वांनी विचार केला की बाहेर न जाता बाहेरूनच चायनीज घरी घेऊन यायचं. सो मी आता आलेली आहे माझ्या काकाकाकूंच्या घरी. सो मी आणि माझी काकू आम्ही आता चाललेलो आहे चायनीज रेस्टॉरंटमध्ये आणि तिथे जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. सो तिथून आम्ही आता पार्सल पिकअप करतो आणि घरी येऊन मग चायनीजवरती मस्तपैकी ताव मारणार आहोत. सो आम्ही कोणत्या चायनीज रेस्टॉरंटला आता म्हणजे ऑर्डर दिलेली आहे आणि तिथून काय काय मागवणार आहे ते मी तुम्हाला नंतर घरी आल्यानंतर सांगते. चला तर मग मी आता स्कूटीवरनं निघते चायनीज रेस्टॉरंटमध्ये आणि जाऊन पार्सल पिकअप करते. आम्ही आता आलेलो आहोत ठाणा रेल्वे स्टेशनच्या इकडे असलेलं कॅन्टोनीज चायनीज कुझीन आणि इथे आम्ही आता जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. सो इथून ऑर्डर पिकअप करतो आणि घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय ऑर्डर दिलेली आहे. ते खूप छान आहे. इथे आम्ही बऱ्याच वेळा इथे आतमध्ये येतो बसायला, परंतु आज विचार केलेला आहे की घरीच बसून जेवूया. यांना ऑनलाईन आम्ही ऑर्डर देत होतो परंतु ते ऑर्डर घेत नव्हते. सो आता आम्ही इथेच आलो आहे कॅन्टोनीजमध्ये. ऑर्डर पण दिले, पिकअप करू थोड्या वेळामध्ये आणि मग घरी जाऊन आरामात बसून आम्ही जेवतो. घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की आम्ही ऑर्डरमध्ये काय काय दिलेलं आहे ते. तर आम्ही आत्ताच आलो कॅन्टोनीज चायनीजमधनं आणि येताना तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय पार्सल घेतलेलं आहे. हा आहे शेर्पा राईस, व्हेज शेर्पा राईस आहे. हा आहे व्हेज फ्राईड राईस. त्याच्यानंतर हा आहे चिकन राईस. हे आहेत व्हेज मंचुरियन. हे शेर्पा राईसची ग्रेव्ही आहे. हे आहे चिकन चिली आणि इथे हर्षितचे फेवरेट चिकन लॉलीपॉप. चला तर आता आम्ही मस्तपैकी सगळी जण मिळून बसतो आणि आता डिनरला सुरुवात करतो. शेर्पा राईस थोडंसं हर्षितने ते सगळे लॉलीपॉप संपवलेत. लॉलीपॉप हर्षितला फार आवडतात. सो आता आमच्या एवढ्याशा गोष्टी उरल्या आहेत सगळ्या. बाकी आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी याचा फडशा पाडलेला आहे. कसं वाटलं काका जेवण? खूप छान, खूप छान आहे ना. तर बऱ्याच दिवसानंतर आपली चायनीजची पार्टी केली आपण, है ना? निश्चितच मजा आली चायनीजची पार्टी. हो निश्चित. काय हर्षित मजा आली की नाही चायनीज पार्टीला? तर मस्त मस्त टेस्टी असं चायनीज खाल्ल्यानंतर आम्ही आलेलो आहोत आता आईस्क्रीम खाण्यासाठी. आमच्या जवळच एक आईस्क्रीम सेंटर आहे. सेंटर म्हणजे गाडी लागते. सो तिथे आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो आम्ही आता कुठे आलेलो आहोत ते. आम्ही आता आलेलो आहोत लाडाची कुल्फी खायला. त्यांच्याकडे एवढ्या साऱ्या व्हरायटीज आहेत. काय घेतलं? मला सीताफळ द्या ना. महाबळेश्वर कुल्फी काय आहे? स्ट्रॉबेरी. ती पण कुल्फीच आहे. नाही मला हीच द्या. तर हर्षितने घेतलेली आहे मँगो कुल्फी आणि मी घेतलेली आहे सीताफळ कुल्फी. त्यांच्याकडे बरेच सारे प्रकार आहेत कुल्फीचे ॲज वेल ॲज त्यांच्याकडे स्ट्रॉबेरीज पण आहे. स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसुद्धा आहे वेगळं पॉटमधलं. तर मला सीताफळ आवडतं त्याच्यामुळे मी म्हटलं चला सीताफळ ट्राय करते म्हणून मी घेतलेली आहे सीताफळ कुल्फी. कारण आता जसा गरमा वाढला आहे आता आमच्या घरी पण आम्ही जास्तीत जास्त आईस्क्रीम्स आणतो. परंतु आज मात्र आम्ही काय आईस्क्रीम नव्हतं आणलं. तर विचार केला की कुल्फी घेऊन जाऊया. परंतु मग नंतर विचार केला की जाऊ दे इथेच खाऊन जाऊया. घरी जाईपर्यंत ती ऑलरेडी गरमा एवढा आहे की ती मेल्ट होईल. म्हणून आता इथेच उभं राहून कुल्फी खातो आणि त्यानंतर घरी जातो. तर आता आम्ही मस्तपैकी चायनीज खाऊन त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही घरी आलेलो आहोत. सो आजचा दिवस असाच गेलेला आहे. फक्त आजच्या दिवसामध्ये एक काम मात्र मी महत्त्वाचं केलेलं आहे ते म्हणजे कोकणात जायची तिकीटं काढलेली आहेत. बाकी आज काहीही केलेलं नाही आहे. आज दुपारी पण साधं जेवण होतं. त्याच्यानंतर दुपारीसुद्धा साधं जेवण होतं. आता मात्र मस्तपैकी असं चायनीज व्हरायटी ऑफ चायनीज आम्ही जेवलेलो आहोत. आज म्हणायला गेलं तर चायनीजची पार्टी होती आणि ती चायनीजची पार्टी काका काकूंनी का दिलेली ते पण मी तुम्हाला सांगते. कारण आज हर्षितची परीक्षा संपलेली आहे आणि उद्या हर्षित चाललेला आहे पिकनिकसाठी.
सो आज त्याची परीक्षा संपल्यामुळे काका कोणी त्याला सांगितलेलं ज्या दिवशी तुझी परीक्षा संपेल ना त्या दिवशी आमच्या दोघांकडनं तुला पार्टी असेल. परंतु माझ्या काकांचं डोळ्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाल्यामुळे आम्ही बाहेर जाऊ शकलो नाही आणि त्यामुळे आम्ही आज चायनीजची पार्टी घरीच एन्जॉय केलेली आहे. सो अशा पद्धतीत आजचा दिवस गेलेला आहे आणि हर्षितची पिकनिकची तयारीसुद्धा झालेली आहे. उद्या सकाळी हर्षित पिकनिकला चाललेला आहे. मला माहिती आहे की जशी बाकीची मुलं पिकनिकची तयारी करतात तशीच हर्षितने पण पिकनिकची तयारी केली आहे. बाय द वे त्याला पिकनिकला जेव्हा तो जाणार आहे तिथे त्यांना सकाळी गेल्यानंतर ब्रेकफास्ट देणार आहेत, लंचसुद्धा आहे, त्यानंतर इव्हिनिंग टी म्हणजे हाय टी वगैरे पण असणार आहे. तरीसुद्धा या मुलाने 3 चिप्सची पाकिटं, त्याच्यानंतर एक कोल्ड्रिंक घेतलेला आहे, त्याच्यानंतर फ्रुटी घेतलेली आहे आणि एक लस्सी अशी 3 टेट्रापॅक घेतलेले आहेत. त्याच्याशिवाय कचोरी घेतलेली आहे, त्याच्याशिवाय वेफर्स घेतलेले आहेत, त्याच्याशिवाय चॉकलेट घेतलेले आहेत. आणि तो मुलगा मला सांगतो आहे की उद्या मम्मा मला इडली चटणी बनवून दे. अरे म्हटलं तिथे तुम्हाला ऑलरेडी त्या पॅकेजचे पूर्ण पैसे दिलेले आहेत, म्हणजे बसचं येण्या जाण्याचं भाडं आणि त्याच्याशिवाय तिथे खाण्यापिण्याचं असं सगळं दिलेलं असताना परत तुला इडली का हवी. तर तो म्हणाला नाही मम्मा मला सकाळी भूक लागली तर. सो हे असं प्रत्येकाच्या घरी जेव्हा मुलं पिकनिकला जातात तेव्हा होत असतं. आय होप तुमच्याही घरी असं होत असेल. तर आमच्या घरी आज संध्याकाळपासून आमच्या पिकनिकची तयारी चाललेली होती. पिकनिक आहे 1 डे रिटर्न, पण आमची तयारी तर अशी होती की जसं आम्हाला 4-5 दिवस तिथेच ठेवून घेणार आहे अशा पद्धतीत हर्षितची तयारी होती. चला तर मग आता घड्याळात वाजले आहेत 11. आता मला पण खूप झोप येते कारण उद्या सकाळी हर्षितला स्कूलमध्ये सोडायला जायचं आहे. त्याची व्हॅन उद्या काही येणार नाही आहे, त्याला बसमध्ये बसवण्यासाठी त्याला स्कूलपर्यंत सोडायला जायचं आहे. तर आय होप तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.